बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. तथियंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणपेथं एथं कुसुमसंतति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुह्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुन्दं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनभवा धातुवधातुगभ्ये. लंकाय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धः सबिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो वसभारी विजयखापत्थु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवार्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति.
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हेच बुद्धातीताच हेच बुद्धानागता पचुपन्नाच हे बुद्धा वंदामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्ध समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधि मूले मारन् ससैना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं संक्तिविदोतमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं धम्म समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थांगिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुकुवमग्गो धम्मायं सन्ति करो पनीथो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो अधिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणियो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं संघं संक्तिविदोतमं संज्ञेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं संघसमानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिणेखि समेधिपथो अनासो तं पनमामि संगं इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धायिमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यं कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु धम्मिको सकलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधु वरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचाखरा भक्त काजा चौधार संघरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळिल्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा
शरणबुद्धासमे शरणधम्मासमे शरणसंघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत भाग पहिला, धर्म आणि धम्म। धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही। तो शब्द अनेक अर्थी आहे। याचे कारण धर्म हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे। एक अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही, तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एक शब्द वापरला जातो। धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता। तो वेळोवेळी बदलत गेला आहे। वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनाचे कार्यकारणभाव अधिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांचा निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारित प्रयोग करीत त्यांना जादू म्हणत। प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती। धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास, धार्मिक कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले। परंतु या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहेत। धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्व असा की अशी एक शक्ती आहे की जी सर्व चमत्कार घडवून येतात, परंतु जी अधिमानवाच्या ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे आहे। या अवस्थेत जादूची महती कमी झाली। प्रारंभ ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की कल्याणकारी आहे। ती कल्याणकारी ही शक्ती प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासली। यानंतर या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली। यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढी आली। या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागतो अशी समजूत रूढ झाली। धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरीलप्रमाणे सांगता येईल। देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वर पूजा, चमत्कार्य, आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी व यज्ञयाग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म। आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होत असत। बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात। सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुतवान धम्मकाये न पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्म न भजति नथि मे शरणम आयम बुद्धो मे शरणम वरम एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं नथि मे शरणं आयं
संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि।